नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे कोकणाच्या या निसर्गरम्य दुनियेत, जेथील प्रत्येक क्षण आपल्याला एक स्वर्गीय अनुभव देत असतो. कोकण म्हणजे नारळाच्या उंचच उंच बागा, दाट झाडीने वेढलेले डोंगर, सोनेरी वाळूचे किनारे आणि मनाला साथ घालणाऱ्या समुद्राच्या लाटांचा मधुर आवाज. इथली माती, इथला गंध आणि इथल्या लोकांचा साधेपणा प्रत्येकाला आपलंसं करतो. आजच्या या प्रवासात कोकणाच्या या निसर्ग सौंदर्याचा आणि सांस्कृतिक ठेव्याचा अनुभव घेऊयात. कोकणचा प्रवास सुरू झाला आणि प्रत्येक वळणावर निसर्गाची जादू अनुभवायला मिळाली. जसजसे कोकणच्या जवळ जात होतो तसतसे रस्त्याच्या कडेला दिसणाऱ्या लहान लहान सुंदर रचना असणाऱ्या गाव व वाड्या मनाला वेगळाच आनंद देत होत्या. आणि अखेर आम्ही पोचलो या निसर्गरम्य रिसॉर्टवर, जिथे कोकणाचं खरं सौंदर्य आणि शांतता एकत्र अनुभवायला मिळते. सूर्यप्रकाशात चमकणारा समोरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि जवळच असलेला सिंधुदुर्ग लक्ष वेधून घेत होता. हे दृश्य अत्यंत स्वर्गासारखं वाटत होतं. पहिल्या दिवशी प्रवासाचा शीण घालवत दुसऱ्या दिवशी सकाळी गरम गरम घावन चटणी आणि मोदक यांचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर रिसॉर्ट समोरील समुद्राच्या लाटांचा आवाज आणि येथील नयनरम्य नजाऱ्याचा अनुभव घेत आम्ही निघालो मालवण येथील रॉक गार्डन पाहायला. रॉक गार्डन मध्ये प्रवेश करत असताना येथील तुतारी फुंकत असलेले मावळे यांनी लक्ष वेधून घेतले. रॉक गार्डन मधील विविध शिल्पकलेच्या वस्तू, कलात्मक खडक व येथील विविध प्रकारची फुलझाडे पाहिल्यानंतर कोकणात आल्याचा आनंद द्विगुणित झाला. रॉक गार्डन येथील सूर्यास्ताची वेळ ही अतिशय मनमोहक असल्याने आम्ही खडकांच्या अजब रचना असलेल्या ठिकाणी जायला निघालो. या ठिकाणी अनेक पर्यटक हे सूर्यास्त पाहण्यासाठी या वेळेला येत असतात. तेवढ्यात माझे लक्ष एका जलचर प्राण्याने वेधून घेतले. मित्रांनो, या प्राण्याला काय म्हणतात माहीत असल्यास कमेंटमध्ये जरूर कळवा. रॉक गार्डन येथील खडकांची नैसर्गिक रचना आणि येथील सूर्यास्त आणि समुद्राच्या फेसाळलेल्या लाटांचा अनोखा संगम पाहून आम्ही परत रिसॉर्टकडे निघालो. तिसऱ्या दिवशी सोमवार असल्याने महादेवाच्या दर्शनाची ओढ लागली होती, म्हणून जवळच असलेले कुणकेश्वर मंदिर पाहण्यासाठी आम्ही भल्या सकाळीच निघालो. मंदिराकडे जात असताना दिसणाऱ्या नद्या व त्या भोवताली ठाण मांडून असलेला अलौकिक निसर्ग निहाळत आम्ही पोचलो कुणकेश्वर मंदिराच्या येथे. मंदिराला लागूनच असलेला समुद्र व सोनेरी कडांचा समुद्रकिनारा नजरेस पडला. त्यानंतर आम्ही महादेवाला अर्पण करण्यासाठी बेलपत्र घेऊन महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश केला. कुणकेश्वर मंदिराची रेखीव रचना आणि सभोवतालचा निसर्गरम्य परिसर पाहून व मंदिराचा इतिहास व महात्म्य जाणून घेतल्यानंतर या मंदिराला दक्षिण कोकणची काशी का म्हणतात याचा प्रत्यय आला. कुणकेश्वराचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर मंदिरापासून जवळच असलेले देवगड वाईन मिल गार्डनकडे जायला निघालो. गर्द झाडीचा व त्यातून पडणाऱ्या कवडसांचा अनुभव घेत आम्ही गार्डन जवळ पोहोचलो.
येथे पोचल्यावर आपल्याला बलाढ्य अशा पवनचक्क्या पाहायला मिळतात. विज्ञान आणि निसर्गाचा मेळ घालत जवळच सुंदर अशा गार्डनची रचना केलेली दिसून येते. या गार्डनमध्ये विविध रंगाची फुलझाडे व कोकणची संस्कृती दर्शविणाऱ्या प्रतिमा आपल्याला येथे पाहायला मिळतात. गार्डनमध्येच असलेल्या हृदयाच्या आकाराच्या शिल्पामध्ये सामोलेला निळाशार समुद्र पुन्हा एकदा आपल्याला कोकणच्या प्रेमात पाडतो. गार्डनच्या बाजूलाच ॲडव्हेंचरस देवगड झिपलाईनमध्ये झिपलाईनद्वारे समुद्र किनाऱ्यावरून क्रॉसिंग करत आपल्याला ॲडव्हेंचरस अनुभव घेता येतो. अशा या झिपलाईनचा थरारक व रोमांचक अनुभव मीही घेतला. तेथून परत येत असताना नितळ स्वच्छ असा समुद्रकिनारा आपल्याला अनुभवायला मिळतो. येथील निसर्ग सौंदर्य व रोमांचक अनुभव घेत आम्ही निघालो तेथून पुढे असलेला देवगड किल्ला पाहिला. देवगड किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच आपल्याला गडांची गडदेवता असलेल्या चापटदान मारुतीचे दर्शन होते व समोरच सुंदर रचना असलेल्या गणपती मंदिराकडे आम्ही वळालो. विद्येची व कलेची देवता असलेल्या गणरायाचे दर्शन घेऊन गडभ्रमंती सुरुवात केली. गडावर एक भग्नावस्थेत असलेली पुरातन वास्तू पाहायला मिळाली. तेथून पुढेच एक पाण्याने तुडुंब भरलेले टाके नजरेस पडले. गडभ्रमंती करत असताना येथे एक संतापजनक बाब नजरेस पडली, ती म्हणजे गडाच्या बुरुजाचा वापर दिशादर्शक फलक म्हणून केलेला दिसला. ही बाब अत्यंत क्लेशदायक आहे. त्यानंतर आम्ही गडावरच असलेले दीपस्तंभ पाहायला गेलो. दीपस्तंभाची पाहणी करून झाल्यानंतर आम्ही परत रिसॉर्टकडे जायला निघालो. चौथ्या दिवशी रिसॉर्टच्या बाहेरच समुद्रकिनाऱ्यावर आपले कोळी बांधव दर्याचं सोनं जाळ्यात पकडून किनारी आणत होते. कोळी बांधव रात्री 2 वाजता जाऊन सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत मासेमारी करून परततात. हे पाहून आपल्याला त्यांच्या परिश्रमाची जाणीव होते. येथेच आपल्याला कोळी बांधवांची दिनचर्या
त्यांची मासेमारीची पद्धत आणि त्यांनी पकडून आणलेले विविध प्रकारचे मासे पाहायला मिळतात. त्यामध्ये प्रामुख्यतः बांगडा व बला जातीचे मासे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले. पुढील दिवशी मालवणचं सौंदर्य, येथील साधी भोळी माणसं, त्यांची संस्कृती, येथील ऐतिहासिक धार्मिक ठिकाणांच्या आठवणी मनात साठवून परतीचा प्रवास सुरू केला. तर मित्रांनो, आपल्याला हा कोकणचा प्रवास कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि पुढील अशाच अनोख्या माहितीपूर्ण प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.